हाय स्टुडंट. तर आज आपण एक नवीन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तो प्रॉब्लेम जो आहे हा रेट लॉवर डिपेंड आहे. ओके, रेट लॉवर. तर काय आहे पहा आता, हा फाइंड द रेट कॉन्स्टंट. आता आपला रेट कॉन्स्टंट काढायचा आहे, केक कॅल्क्युलेट करायचा आहे ॲट 298 केल्विन टेम्परेचरला ऑफ केमिकल रिएक्शन विथ रेट लॉ. रेट लॉ दिलेला आहे आपल्याला. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय टू द पॉवर 2 दिलेला आहे. द रेट ऑफ रिएक्शन इज फाउंड टू बी. या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे 0.45 मोलार पर सेकंड. अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स आहे 0.5 मोलार अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय आहे 0.40 मोलार. ठीक आहे. तर सोल्युशन काय करता येईल पहा आता आपल्याला. गिवन डाटा काय दिलेला आहे ते लिहायचं आहे आपल्याला इथं. गिवन डाटा दिलेला आहे, रेट ऑफ रिएक्शन दिलेला आहे पहा. रेट दिलेला आहे, रेट इज इक्वल टू किती आहे 0.45 मोलार पर सेकंद दिलेला आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स दिलेला आहे 0.5 मोलार दिलेला आहे. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय दिलेला आहे किती आहे 0.40 मोलार. ठीक आहे. रेट दिलेला आहे पहा. रेट इज इक्वल टू किती दिलेला आहे के कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय टू द पॉवर 2 दिलेला आहे. हे आपल्याला गिवन डाटा जो आहे तो दिलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, हा जो रेट लॉ आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, व्हॅल्यू जे आहे ते पुटअप करायचं आहे आणि के जो आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. हा के जो आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. के क्वेश्चन मार्क केलेला आहे. तर रेट काय आहे पहा आता. रेट इज इक्वल टू दिलेला आहे आपल्याला. रेट इज इक्वल टू 0.45 इज इक्वल टू के आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स किती आहे पहा. एक्स ची व्हॅल्यू आहे 0.5. वाय किती आहे पहा. वाय दिलेला आहे 0.40 याचा पॉवर 2 आहे. ठीक आहे. के कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे के इज इक्वल टू काय लिहिता येईल सांगा आपल्याला. के इज इक्वल टू हे डिवायडेशन मध्ये जाईल म्हणजे 0.45 डिवायडेड बाय 0.5 इंटू 0.40 होईल. याचा पॉवर आहे 2. ओके. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग काय येईल पहा आता इथं. के इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला. के इज इक्वल टू 0.45 इंटू याचा स्क्वेअर करायचा आपला 0.40 इंटू 0.40 करा तर आन्सर किती येईल मग 0.16 येईल. 4 चौक 16. ओके. 2 पॉईंट नंतर काय करायचं, 2 व्हॅल्यू नंतर पॉईंट द्यायचं. हे आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर आता हा जो आहे तो आपला काय करायचा आहे, लॉग टेबलनं काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. लॉग टेबलनं सॉल्व करण्याच्या अगोदर आपण हे जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 0.5 के 0.16 0.5 याचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. तर हे मल्टिप्लिकेशन करा. मी सांगतो इथं पहा काय येईल मग. के इज इक्वल टू 0.45 डिवायडेड बाय त्याचं जो मल्टिप्लिकेशन आहे किती येईल मग 16/80 म्हणजे किती येणार तर 0.080 येणार. कारण हे 2 आणि हा एक 3 नंतर काय करायचं आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. आता याचं काय करायचं आपल्याला लॉग करायचं आहे पहा. आता लॉग काय करता येईल. लॉग ऑफ 0.45 लॉग ऑफ 0.080 यांचा लॉग बघायचा आहे आणि डिवायडेशन मध्ये आहे म्हणजेच भागाकार आहे म्हणजे काय येणार मायनस करायचं आहे आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार सांगायचा. याचा येणार बार 1 याचा येणार बार 2 येणार. 45 चा काय करायचं आहे 0 मध्ये पाहायचा आहे. तर याचा जो लॉग आहे तो लॉग मी पाहतो. तर लॉग आहे 6537. ओके. तर तुम्ही ते लॉग पहा. 45 चा 0 मध्ये पाहायचा आहे.
त्यानंतर 0 पॉइंट्स, आता हा जो याचा बार जो आहे किती येणार, बार 2 येणार आहे. पुढं आपल्याचा जो आहे तो लॉग पाहायचा आहे, किती मध्ये पाहायचा आहे पहा आता, 80 0.80 आहे. याचं कॅरेक्टरिस्टिक्स किती आलेलं आहे, बार 2 आलेलं आहे. म्हणजे आपला इथं जो आहे तो लॉग पाहायचा आहे, कितीचा, 80चा 0 मध्ये पाहायचा आहे. किती येणार सांगा, 80चा 9031 याचा जो लॉग आहे. ठीक आहे. त्यानंतर मायनस करायचं आहे, किती होणार मग, इथे येणार 1, 3 मायनस 3 0, 5 मायनस 0 किती येणार, इथं 5 येणार. 16 एक इकडे घ्यावं लागेल आपल्याला, 16 मायनस 9, 16 मायनस 9 म्हणलं की किती येणार मग, 7 येणार. एक आपण इकडे जो आहे तो आजच्या घेतला होता, म्हणजे हा बार 1 झाला आणि हा बार 1, म्हणजे बार 2 झाला. बार 2 मायनस बार 2 किती होतील मग, इथं 0 होईल. बार 2 मायनस बार, हा, तर हे 0 झालेलं आहे. तर पुढं काय करायचं आहे पहा, आता इथं अँटीलॉग पाहायचा आहे. आता अँटीलॉग कशामध्ये बघायचा आहे, 75चं 01 मध्ये अँटीलॉग पाहायचं आहे. आता याचा जो अँटीलॉग आहे, अँटीलॉग 75चा 01 मध्ये जो आहे तो अँटीलॉग पाहायचा आहे. त्याचा जो अँटीलॉग आहे 5624 आहे, 0 आहे. ओके, म्हणून काय करायचं, 1 प्लस न पॉईंट द्यायचा आहे. अँटीलॉग हा आलेला आहे. ओके, जर समजा इथं समजा 1 असेल तर काय करायचं, 2 न पॉईंट द्यायचं, 2 व्हॅल्यू नंतर पॉईंट द्यायचं. सपोज इथं जर 2 असलं असतं तर काय करायचं, 3 न पॉईंट द्यायचं. समजतंय. ओके, इथं जर समजा 3 असलं असतं तर काय करायचं, 4 न पॉईंट द्यायचं असं. ठीक आहे. इथं काय असेल मग, इथं 0 आहे पण इथं मी 1 न काय करतो, प्लस करतो. म्हणजे काय येणार पहा आता, k इज इक्वल टू काय येणार, 5.624 येणार. ठीक आहे. हे आलं. आता युनिट लिहायचं आहे आपल्याला पहा, युनिट लिहायचं आहे. याचं जे युनिट आहे 0.45, याचं जे युनिट आहे मोलार पर सेकंद आहे. याचं जे युनिट आहे ते आहे मोलार पर सेकंद आहे. त्यानंतर हा जो आहे 0.5 काय आहे, x ची व्हॅल्यू आहे, म्हणजे हे कशात आहे, मोलारमध्ये आहे. y ची व्हॅल्यू कशामध्ये आहे, मोलारमध्येच आहे, पण तो स्क्वेअर आहे, म्हणजे तो असा आहे मोलार स्क्वेअर आहे का. मग हे मोलार मी कॅन्सल करून टाकतो. हा मोलार स्क्वेअर जर वर गेला तर काय होईल मग, पर मोलार स्क्वेअर होईल. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, ओके, पर सेकंद. सो दिस इज द रेट कॉन्स्टंट. हे आपल्याला अशा प्रकारे रेट कॉन्स्टंट जो आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे पहा, आणि खूप छान प्रकारे जे आहे ते आपल्याला इथं सॉल्व्ह करता येतो. व्हॅल्यू दिलेले आहेत, व्यवस्थित जे आहे ते व्हॅल्यू पुटअप करायचं आणि लॉग टेबलला काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. ओके, पुढचा प्रॉब्लेम पाहू. ओके, चला, तर हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे पहा, खूप इम्पॉर्टंट आहे आणि इंटरेस्टिंग आहे. काय दिलेलं आहे पहा, राईट द रेट लॉ. तर आपल्याला रेट लॉ जो आहे तो इथं लिहायचा आहे पहा. राईट द रेट लॉ लिहायचा आहे, हा, ऑफ द रिएक्शन. ही रिएक्शन दिलेली आहे. ठीक आहे. आता यामध्ये 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत पहा. मी 2 कंडिशन्सला असं थोडंसं वेगळं लिहिलं आहे, तर कंटिन्यू लिहिण्याच्या आधी त्याला थोडं वेगळं लिहिलेलं आहे. इफ ऑन डबलिंग द ऍक्टिव्ह मास ऑफ H2, if on doubling the active mass of H2 the rate of reaction gets double. जर H2 चा जो ऍक्टिव्ह मास आहे जर डबल केला तर त्या केमिकल रिएक्शनचा रेट डबल होतो असं म्हणलेलं आहे. पहिली कंडिशन. सेकंड, ऑर इन्क्रीजिंग द ऍक्टिव्ह मास ऑफ NO, म्हणजेच NO चा सुद्धा डबलिंग केल्यानंतर, कंटिन्यू असल्यानंतर NO चा सुद्धा डबल केल्यानंतर the rate of reaction increases 4 times. 4 टाइम्स न वाढतो. ठीक आहे. आणि इथं जर समजा आपण डबलिंग केलं तर किती होतो, रेट ऑफ रिएक्शन डबल होतो असं म्हणलेलं आहे. म्हणजे H2 चं आणि NO चं दोघांचं बी ऍक्टिव्ह मास काय करायचं, डबल करायचं आहे. जर H2 चा जर ऍक्टिव्ह मास डबल केला तर रेट ऑफ रिएक्शन डबल होतो असं म्हणलेलं आहे.
आणि जर NO चा जो ऍक्टिव्ह मास आहे तो जर आपण डबल केला तर रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स न इन्क्रीज होतो असं म्हणलेलं आहे. तर या कंडिशन वरून आपल्याला या केमिकल रिएक्शनचा रेट लॉ जो आहे तो लिहायचा आहे. आणि तो रेट लॉ कसा लिहितात पहा आता ते आपण इथं पाहू. ठीक आहे. आता यामध्ये सोल्युशन पाहू आता काय आहे. हे जे द गिवन केमिकल रिएक्शन इज द गिवन chemical reaction is the given chemical reaction is पहा खूप मस्त प्रॉब्लेम आहे, खूप छान आहे आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा. द गिवन केमिकल रिएक्शन इज, आता काय केमिकल रिएक्शन आहे ते केमिकल रिएक्शन इथे लिहितो मी. व्यवस्थित जे आहे ते पूर्ण प्रॉब्लेम समजून घ्या. N2 to H2O. ओके, गिवन केमिकल रिएक्शन दिलेलं आहे. लेट मी एक असं कन्सिडर करतो. लेट X and Y are the coefficient. ओके, X and Y are the coefficients. आता या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे X and Y are the coefficient, हे कोएफिशिएंट्स आहेत. त्या केमिकल रिएक्शनचा रेट काय येणार पहा. या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे आपला असं लिहिता येईल पहा. रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO to the power X, concentration of H2 to the power Y. हे आपल्याला एक रेट लॉ, जनरल रेट लॉ जो आहे तो आपल्याला लिहिता येतो असा NO आणि H2. सो रेट ऑफ द रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 वर रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स असतो. X आणि Y जे आहे ते आपण घेतलेलं आहे. म्हणजे त्या केमिकल रिएक्शनचा जो ऑर्डर ऑफ रिएक्शन आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपण इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे असे एक जनरल केमिकल रिएक्शन्स. सो रेट ऑफ द केमिकल रिएक्शन डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 वर डिपेंड्स आहे. ते अशा प्रकारे लिहिलं आहे. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला मी नंबर 1 इक्वेशन देतो. ओके, आता फर्स्ट कंडिशन काय दिलेलं आहे पहा. फर्स्ट कंडिशन, इफ ऑन doubling the active mass of H2 चा काय केलं, ऍक्टिव्ह मास जर डबल केलं तर काय होतं म्हणलेलं आहे. द रेट ऑफ रिएक्शन गेट्स डबल होतो असं म्हणलेलं आहे. पहा कसं आहे ते, आता कसं लिहायचं पहा. रेट इज इक्वल टू काय, के. म्हणजे कशाचा, H2 ला मी अगोदर लिहितो. ओके, किंवा असंच लिहितो, जाऊ दे. NO कॉन्सन्ट्रेशन ऑफ X. H2 चा मास किती केलेला आहे मिळालेला आहे, डबल केलेला आहे म्हणजे पहा मी तर डबल केलेला आहे. तेव्हा त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो डबल होतो असं म्हणलेलं आहे. फिनिश. इक्वेशन्स हा जो आहे त्याला थोडंसं मी मॉडिफाईड असं करतो पहा. के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOx. ओके, पुढे काय ना 2, याला सेपरेट करतो, टू द पॉवर y येणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y येणार. ओके, तर 2 इंटू इकडे काय येणार सांगा, रेट येणार. याला इक्वेशन नंबर मी सेकंड करतो. ओके, इक्वेशन नंबर सेकंड करतो. आता काय करायचंय पहा, डिवाइडिंग करायचंय आपल्याला. डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय 1. इक्वेशन सेकंडला काय करायचंय, डिवाइडिंग करायचंय. कशाने, 1 ने. काय येईल पहा, 2 इंटू रेट इज इक्वल टू
हे इक्वेशन लिहितो मी इथं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO टू द पॉवर x टू y कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y. याला आपल्याला डिवाइड करायचं आहे पहा. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOx y आहे का. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 लिहिलेलं आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल पहा. आता हा रेट कॅन्सल करता येतो, के कॅन्सल करता येतो, सेम आहे. NO कॅन्सल करता येतो, H2 जो आहे तो कॅन्सल करता येतो. ठीक आहे. काय राहिलेलं आहे पहा, 2 राहिलेला आहे इज इक्वल टू काय राहिलेलं आहे सांगा, 2 टू द पॉवर y राहिलेलं आहे. आता हे खूप महत्वाचं पॉइंट आहे इथं पहा. आता काय दिलेलं आहे का, 2 इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 2 हे केव्हा येतील, म्हणजे y ची अशी कोणती व्हॅल्यू आपण y इज इक्वल टू जर घेतल्यानंतर 2 इज इक्वल टू 2 होती. जर समजा आपण y इज इक्वल टू जर 1 ठेवलं तर काय होईल, मी इथे लिहितो पहा. y इज इक्वल टू जर आपण 1 केलं तर 2 इज इक्वल टू 2 होतात. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 1 आलेली आहे. y ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1 आलेली आहे. जर समजा आपण y इज इक्वल टू जर आपण 0 ठेवलं असतं तर 2 इज इक्वल टू 2 झाले असते का, नाही. y इज इक्वल टू आपण 2 ठेवलं असतं तर 2 इज इक्वल टू 2 झाले असते का, नाही. म्हणजे असं झालं असतं पहा, 2 इज इक्वल टू 2 द पॉवर 2 झालं असतं, म्हणजे 2 इज इक्वल टू 4 झालं असतं. हे म्हणजे 2 इज इक्वल टू 4 आहे, इक्वल असतात का हे, नाही ना. जर समजा आपण y इज इक्वल टू जर 1 ठेवलं म्हणजे 2 इज इक्वल टू 2 टू द पॉवर 1 ठेवलं म्हणजे 2 इज इक्वल टू 2 आहे. समजते. तर अशा प्रकारे y ची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करायचं. सेम तर आपल्याला काय करायचं, x कॅल्क्युलेट करायचं. त्यावरून आपल्याला केमिकल रिएक्शनचा जो आहे तो रेट लॉ जो आहे तो लिहिता येतो. आता सेकंड कंडिशन काय आहे पहा. आता सेकंड कंडिशन ऑन डबलिंग द, म्हणजे पूर्ण हे कंटिन्यू मध्ये आहे हा, अँड ऑन इन्क्रीजिंग द ऍक्टिव्ह मास ऑफ NO, म्हणजे किती इन्क्रीज करायचं, डबलिंग नच. ओके. इफ मी असं लिहितो पहा, इफ on doubling the active mass of NO, the rate of reaction gets, पाहिजे काय म्हणाले, the rate of reaction increases 4 times. The rate of reaction increases 4 times. इथं काय झालं होतं, रेट ऑफ रिएक्शन डबल झाला होता. इथं काय झालेलं आहे, 4 टाइम्स झालेलं आहे. फक्त इथं असं दिलेलं नाही, ऑन इन्क्रीजिंग असं म्हणलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ऑन डबलिंग, पूर्ण स्टेटमेंट वाचायचं. ठीक आहे. तर 4 टाइम्स ने इन्क्रीज झालेला आहे. मग मी लिहितो पहा आता, रेट इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, की कशाचा ऍक्टिव्ह मास डबल केलेला आहे, NO चा ऍक्टिव्ह मास डबल केलेला आहे. NO चा ऍक्टिव्ह मास इथं होता पहा, याला डबल करायचा आपण, 2 लिहायचं आहे. टू द पॉवर किती आहे, x. कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथं काय ना, H2. हा जो आहे डबल वगैरे इथं काही करायचं नाही. तेव्हा रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स ने इन्क्रीज होतो असं म्हणलेलं आहे. रेट ऑफ रिएक्शन 4 टाइम्स ने इन्क्रीज होतो. म्हणून 4 इंटू काय लिहायचं सांगायचं, रेट इज इक्वल टू के. असं लिहितो मी. करेक्ट. इक्वेशन नंबर 3 लिहितो पहा. डिवाइडिंग इक्वेशन 3 by 1.
ऑन डिवाइडिंग. ओके, इथे काय करायचं आहे आपल्याला डिवाइडिंग करायचं आहे. सेम डिवाइडिंग करतो मी तर पहा 4 इंटू काय करायचं आहे आपल्याला रेट इज इक्वल टू के टू द पॉवर एक्स NO x कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y लिहिलेलं आहे. काय करायचं इथं आता इक्वेशन 1 लिहायचं आहे आपल्याला. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO टू द पॉवर x कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y. चला कॅन्सल करून टाका आता. रेट इज इक्वल टू रेट कॅन्सल करा, के कॅन्सल करा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO टू द पॉवर x कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO टू द पॉवर x कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 टू द पॉवर y. काय राहिलेलं आहे सांगा आता. राहिलेलं आहे इथं काय 4 इज इक्वल टू द पॉवर काय x आहे. सांगा बरं आता. म्हणजे अशी कोणती व्हॅल्यू आपण म्हणजे x ची अशी कोणती व्हॅल्यू आपण ठेवल्यानंतर 4 इज इक्वल टू 4 येईल. म्हणजे ही इक्वेशन करेक्ट आहे. 4 व्हॅल्यू आपले आले पाहिजे. जर आपण समजा x इज इक्वल टू जर आपण 0 ठेवला असलं तर काय झालं असतं. हे इक्वल येतात का 2 येत नाही. x इज इक्वल टू जर समजा आपण 1 ठेवलं तर 4 इज इक्वल टू 2 4 इज इक्वल टू 2 असते का नाही. जर समजा आपण x इज इक्वल टू जर 2 ठेवलं तर इक्वेशन करेक्ट येते पहा. म्हणून 4 इज इक्वल टू 2 मी तर पॉवर 2 लिहितो. म्हणजे काय लिहिलं आहे आपण सांगा x इज इक्वल टू 2 व्हॅल्यू ठेवलेली आहे. x इज इक्वल टू 2 व्हॅल्यू ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हे 4 इज इक्वल टू 2 म्हणजे x इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे का. मी इकडं समोर लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे पहा. हेन्स द रेट लॉ इज हेन्स द रेट लॉ इज. आता रेट लॉ लिहायचं आहे पहा. आता कसं रेट लॉ लिहिता येतो पहा. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 आहे का. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. x आणि y च्या ज्या आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत तिथे आता काय करायचं आपल्याला ठेवायचे आहे. NO पॉवर काय x आहे. x ची व्हॅल्यू किती आहे सांगा. x ची व्हॅल्यू पहा. x ची व्हॅल्यू किती आहे इथं 2 आहे. तर इथं मी 2 ठेवतो x ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू किती आहे सांगा 1 आहे. ठीक आहे. सो दिस इज द रेट लॉ. अशा प्रकारे आपला जो आहे तो रेट लॉ जो आहे तो देता येतो. सो इन दिस वे दिस डेरिव्हेशन कॅन बी सॉल्व. एकदम मस्त प्रॉब्लेम आहे पहा आणि खूप इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे जे आहे ते प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारत असतात. एकदम सिंपल आहेत पण त्याला एकदम व्यवस्थित जे आहे ते सिस्टमॅटिक काय करायचं मांडणी करायचं आणि त्यानुसार काय करायचं सॉल्व करत राहायचं. नेमकं आपल्याला त्याच्यामध्ये कंडिशन्स काय दिलेली आहे, त्याच्यामुळं इन्क्रीजिंग रेट किती झालेला आहे, किती टाइम्सनं रेट वाढलेला आहे ते आपण पाहायचं व्यवस्थित. ठीक आहे. सुरुवातीला लिहित असताना जनरल रिॲक्शन लिहायचं. म्हणजे कसं रेट लॉ कसं लिहायचं पहा. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टंट. जे कोणते रिॲक्टंट आहेत ते लिहा ना. आता इथं NO आणि H2 आहे म्हणून मी इथं NO आणि H2 लिहिलं आहे. त्यांचा जो पॉवर आहे तो x आणि y आपण कन्सिडर केलेला आहे आणि त्यावरून काय करायचं आहे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू ज्या आहेत तिथं काढायचं आहे. तर यावरून असं जर आपला समजा हा प्रॉब्लेम दिलेला असेल तर यावरून आपला ऑर्डर ऑफ रिॲक्शन सुद्धा जे आहे ते सांगता येते. जर समजा तुम्हाला असं दिलेलं आहे आणि व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन्स असं विचारलेलं आहे. ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे मग 2+1 थर्ड ऑर्डर रिॲक्शन्स. कोणते आहे हे थर्ड ऑर्डर reactions. So in this way that problems can be solved. Okay, thank you.